नमस्कार, मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत. बघा मी कुठे आली आहे. बघा आमचे नातेवाईक आहे आणि माझ्या कॉलेजला सोबतच होता. माझा फ्रेंड होता, त्याच्या घरी आली मी. आणि त्याचं गार्डन बघा काय काय होतं गार्डनमध्ये. बघा किती पेरू काढले वहिनींनी, बघा किती पेरू दिले मला. खूप छान पेरू होते. हे बघा त्यांच्या गार्डनमधले पेरू. झाडावरचे पेरू खायची मजा वेगळीच असते. मी माझ्या फ्रेंडच्या घरी गेली होती आणि बघा माझ्या 35 वर्षानंतर कॉलेजचे फ्रेंड भेटले मला सगळे. खूप छान वाटलं मला. मी खूप हॅपी होती ह्यावेळेस. माहेरी गेली तर सगळ्या फ्रेंडला भेटून आली माझ्या. बघा किती पेरू तोडले. त्याने पण तोडले आणि वहिनींनी पण मला पेरू दिले तोडून. घरी आल्यावर आम्ही सर्वांनी खाल्ले पेरू. खूप छान पेरू होते. थँक्यू वहिनी, थँक्यू योगेश दादा. त्याच्या गार्डनचा मी व्हिडिओ काढला. छान छान होते बघा सगळे. हे बघा पारिजातकाचं झाड होतं. हे बघा वालच्या शेंगा. सगळी झाडं लावली होती. वहिनी जॉबला जातात तरी वहिनींनी छान फळबागा भाजीपाला सगळा लावला आहे त्यांच्या गार्डनमध्ये. हे बघा वालच्या शेंगा, घरच्या वालच्या शेंगांची भाजी. हे बघा कापसाचं झाड लावलं आहे. पूर्ण गार्डन. खूप छान वाटलं मला गार्डन बघून. डाळिंबची झाडं होती, सीताफळ होते, सगळी झाडं लावली होती बघा. लिंबू आहे, पेरूचं मोठं झाड होतं, चिकूचं झाड होतं. सगळी झाडं लावलेली होती बघा. रातराणी होती. तुरीचं झाड होतं बघा. हे वांगे खायचे का कुणाला? वांगे पण लागले होते बघा वांग्याच्या झाडाला. घरची वांगी खायची मजा वेगळीच असते. झाडावरची तोडलेली वांगी. हे बघा रातराणीची फुलं होती, झेंडू होता. हे बघा वांग. वा वा वा, अगदी कोवळं वांग होतं छान. पूर्ण गार्डन खूप सुंदर होतं. हे बघा सीताफळ. पेरू झाले, आता सीताफळ. सगळी अशी झाडं लावली ती वहिनींनी. ऑफिस करून गार्डन सांभाळतात, छान काळजी घेतात झाडांची. गुलाबाची झाड आहे बघा. गुलाबाच्या कळ्या आलेल्या होत्या. झेंडू, गुलाब. आळूची पानं सुद्धा घरच्या आळूच्या पानाच्या वड्या बनवल्या होत्या वहिनींनी. इडली खाल्ली, नाश्ता केला पोटभर, गुलाबजाम आणले होते. खूप छान पोटभर जेवण केलं. थँक्यू वहिनी. खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन. तुम्ही भेटल्या. हे बघा फुलांची पण झाडं आहे. हे पारिजातकाचं झाड आहे बघा. इतकी फुलं होती पारिजातकाला. सगळा सडा पडलेला होता पारिजातकांचा खाली. मला पारिजातकाचं झाड खूप आवडतं. नंतर तेथून आम्ही दुसऱ्या मैत्रिणीकडे गेलो, संगीता. तिच्या घरचं मंदिर खूप आवडलं बघा. किती सुंदर मंदिर आहे. माझ्या मैत्रिणीच्या घरचा देवारा आहे हा.
बघा किती सुंदर मंदिर आहे. ह्या माळा तिने स्वतः बनवल्या आहे बरं का. माझ्या मैत्रिणीने देवाच्या सगळ्या माळा, मोत्याचे तोरण स्वतः बनवले तिने. देवाऱ्याचे तोरण, हे बघा हे लावलेलं तोरणसुद्धा तिने बनवले, मंदिराला लावलेले तोरण. खूप सुंदर, खूप छान वाटलं. 35 वर्षानंतर माझी मैत्रीण पण भेटली मला. योगेश दादामुळे सगळ्यांच्या भेटी झाल्या. खूप छान वाटलं. सगळ्यांकडे जाऊन आली. बघा तिचं पण गार्डन दाखवते. हे आता माझ्या मैत्रिणीचं गार्डन आहे बरं का. हे बघा शेवंतीला फुलं आलेली आहे. तिच्या पण गार्डनचा व्हिडिओ काढला मी. खूप छान वाटलं संगीता तुला भेटून. खूप आनंद झाला आम्हाला. आता नेहमी भेटत जाऊ आम्ही मैत्रिणी. हे बघा माझी मैत्रीण आहे. हे तिचं घर आहे. तिला भेटली मी. खूप छान वाटलं. एवढ्या वर्षानंतर कॉलेजच्या फ्रेंड भेटल्यावर किती आनंद होतो. माझं रात्रीचं बुकिंग असल्यामुळे जास्त थांबता नाही आलं मला, पण मी धावती भेट घेतली तिच्याकडे. हे बघा आळूची पानं किती सुंदर आलेली आहे. हे तिचं गार्डन आहे बरं का. ओव्याची पानं आहे बघा ही. याच्या भज्या पण करतात बरं का. ओव्याच्या पानाच्या भज्या करतात. छान वास येतो, ओव्याचा वास येतो त्या पानांना. खूप छान गार्डन होतं. आणि मग मैत्रिणीला भेटल्यानंतर घरी आली, बॅग भरली आणि मग निघाली घरी जायला. बघा बुकिंग केलेलं होतं. घरी जायला आलो आम्ही. झालं, लग्न झालं, माहेर पण झालं, सर्वांना भेटली. मी कुठे कुठे गेली ती सगळं टाकेल मी व्हिडिओ. नक्की बघा तुम्ही. मी कुणाला भेटली सगळा व्हिडिओ टाकेल, तुम्ही नक्की बघा. आता आलो आम्ही लक्झरी स्टॉपला आलो आहे. गाड्या येतात ते बघा. गाड्या येतात ते बघा. बसलं गाडीमध्ये. हे बघा माझ्यासोबत मामा मामी पण होते. आम्ही सोबत प्रवास केला. खूप छान वाटलं. लग्न पण खूप छान झालं आणि खूप छान एन्जॉय केला आणि आलो आम्ही आमच्या घरी. चाललो. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.